सकाळच्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळेला नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. मग अशा वेळेला पूर्वतयारी न करता अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार होणारे हे घावणे तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. पचायला हलके असल्यामुळे वयोवृद्ध असतील किंवा घरामध्ये छोटी मुलं असतील ना, त्यांनाही तुम्ही हे देऊ शकता. मग हे कोकणामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं ह्याचं पीठ तयार केलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं ह्याचं पीठ तयार करून आज आपण तव्याला न चिकटणारे मस्त जाळीदार घावणे कसे तयार करायचे ते बघूया. छोट्या छोट्या टिप्ससहित व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कोकणामध्ये जसं पारंपरिक पद्धतीनं ह्या घावण्यांचं पीठ तयार केलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं आज आपण हे पीठ तयार करणार आहे. आणि त्याच्यापासून तुम्ही घावणे केव्हाही तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेला हे तुम्ही घावणे तयार करू शकता. तर हे पीठ तयार करण्यासाठी इथे मी जवळजवळ 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही किती घेताय ते तुमच्या पद्धतीनं तांदळाचं प्रमाण आहे ते ठेवा. तांदूळ घेताना शक्यतो जुना तांदूळ इथं वापरा, चिकट तांदूळ घेऊ नका. म्हणजे शक्यतो इंद्रायणी तांदळाचा अजिबात वापर करू नका. मी हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे, जवळजवळ 1.5 किलो. 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला. सुरुवातीला हे तांदूळ सावलीमध्ये सुकवले आणि नंतर फक्त 1-2 तासासाठी उन्हामध्ये सुकवून घेतले. आता हे चक्कीमधून दळून आणताना थोडंसं जाडसर आपल्याला हे दळून आणायचं आहे. म्हणजे जे आपण भाकरीसाठी पीठ दळून आणतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं रवाळ असतं हे, म्हणजे जाडसर असतं. रव्यासारखं पण करायचं नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला बारीक दळून आणायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे मी पीठ आहे ना, म्हणजे तांदूळ आहेत ना, ते सगळे दळून आणले. आता हे तांदळाचं पीठ आहे ना, ते तुम्ही स्टोअर करून 1-1.5 महिन्यासाठी हे वापरू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही अगदी घाई गडबडीच्या वेळेला फक्त पिठामध्ये मीठ घालायचं आणि पाणी घालून ह्याचं मिश्रण तयार करून तुम्ही घावणे तयार करू शकता. अशा पद्धतीनं पीठ जर तयार असेल ना, तर तुम्हाला अजिबात नाश्त्यासाठी इतर काही न बनवता तुम्ही ह्याचे 5 ते 10 मिनिटात ह्याचे डोसे म्हणजे घावणे तयार करू शकता. तर हे पीठ मी ह्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आता मला लागेल ना तेवढंच मी ह्याच्यामधलं पीठ काढून घेते. तर मी जवळजवळ 1 वाटीभर हे पीठ काढून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी किती घालायचं, तर सुरुवातीला मी 1 कपभर पाणी ह्याच्यामध्ये घातलं. आता जसं जसं आपण मिक्स करत जाऊया ना, तसं तसं आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वाढवून घ्यायचं आहे. तर एकदम पण पाणी ओतायचं नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, हे पीठ आहे ना ते पातळ होतं. तर 1 कपभर पाणी ओतलं. परत मी अर्धा कप पाणी ओतलं, म्हणजे जवळजवळ 1.5 कप मी इथं पाण्याचा घेतलेला आहे. आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि हलवून बघायचं किती आपल्याला हे घट्टसर हवं आहे. ते जास्त पण घट्टसर करायचं नाही, नाहीतर जो घावणा आहे ना तो जाडसर होतो, लवकर भाजून तयार होत नाही. अगदी पीठ मग लागल्यासारखं चवीला लागतं. त्याच्यामुळे घावण्याचं पीठ आहे ना ते शक्यतो असं पातळ करायचं, जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही. जर हे पीठ पातळ झालं तर घावणे चिकट तयार होतात, तव्याला चिटकून राहतात. त्याच्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आपल्याला ठेवायची. आता तवा कसा रेडी करायचा, तर तवा गरम केल्यानंतर कांद्यानं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. जर नारळाचे किस असेल ना, तर नारळाच्या किसानं पण हा तुम्ही तवा आहे ना तो क्लीन करू शकता. पण कांदा जरी घेतलात ना तरी चालेल. कांद्यानी केलं ना की छान असं कांद्याचं कोटिंग आहे ना ते तव्याला बसतं. अजिबात घावणे तुमचे खराब होत नाहीत. तर घावणे टाकल्यानंतर सुरुवातीचा घावणा 1-2 घावणे आहेत ना ते खराब होऊ शकतात, पण त्याच्यानंतरचे घावणे अगदी परफेक्ट तुमचे तयार होऊन निघतील. तर कांदा मी चोळलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण लगेचच घावण टाकायला घेऊया. तर परत एकदा मी ह्याच्यावरती तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर जे पीठ आपण तयार केलेलं आहे ना ते पळीने एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही इथं पळी वापरा किंवा एखादा छोटासा पेला वाटी घेतलीत ना तरी चालेल. एकाच मापाने म्हणजे हे घावणे तुम्हाला व्यवस्थित असं टाकता येतील. घावण्यांचं पीठ तव्यामध्ये टाकत असताना व्यवस्थित हलवून घ्यायचं. प्रत्येक वेळेला हे पीठ हलवायचं आहे. आणि घावणा टाकत असताना गॅस एकदम आपल्याला फुल ठेवायचा आहे. जेवढा होईल एवढा ना तवा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती असे पीठ आहे ना ते आपल्याला हाताने पेलाच्या साह्यानं पसरवून टाकायचं. म्हणजे घावण्याला जाळी चांगली पडते आणि मस्त घावणा तुमचा तयार होतो. घावणा टाकल्यानंतर थोडंसं साईडून तेल लावा, म्हणजे घावणा लवकर तयार होऊन तुमचा निघेल, अजिबात खाली चिकटणार नाही. घावण्याच्या कडा व्यवस्थित अशा सुटतात.
फक्त अर्ध्या मिनिटभरासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे असं सुकून द्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अजिबात घावणा आहे ना तो चिकटलेला नाही. कारण मी इथं बिडाचा तवा वापरलेला आहे. तुम्ही इथं नॉनस्टिक तवा घेतला तरी पण चालेल. बिडाच्या तव्यामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीनं हे घावणे आहेत ना ते बनवले जातात. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी हा तवा वापरला जातो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे बिडाचे तवे वापरतात, पण आता नॉनस्टिक निघालेला आहे त्याच्यामुळे नॉनस्टिकचा तुमच्याकडे जर तवा असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा हे घावणे तुम्ही तयार करू शकता. आता हा एक घावणा तयार करण्यासाठी मला जवळजवळ 2 ते 2.5 मिनिटं लागली आणि एवढ्या वेळात आपला हा मस्त कुरकुरीत घावणा आहे ना तो तयार झालेला आहे. गरम गरम घावणा अशा जाळीदार भांड्यामध्ये काढून घ्या, म्हणजे खाली अजिबात चिकटणार नाही. स्टीलच्या भांड्याचा अजिबात सुरुवातीला वापर करू नका. आता तांदळापासून मी तुम्हाला घावणा करून दाखवला, पण ज्वारीच्या पिठापासून तुम्हाला डोसे तयार करायचे असतील ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ती तुम्ही जाऊन नक्की पहा. मस्त ज्वारीच्या पिठापासून छान असे डोसे किंवा ह्याला तुम्ही घावणाही म्हणू शकता, मस्त तयार होतात. पचायला हलके आहेत, त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. तर अशा पद्धतीनं ज्वारीचे डोसे पण तुम्ही तयार करू शकता. आता मगाशी तुम्हाला एक घावणा मी करून दाखवला, आता दुसरा तयार करून दाखवते. तर घावणा तव्यामध्ये पीठ टाकायच्या अगोदर व्यवस्थित आपल्याला तवा कांद्याने चांगला चोळून घ्यायचा. गरम तव्यामध्येच हे पीठ आपल्याला टाकायचं आहे. पीठ तव्यामध्ये टाकायच्या अगोदर व्यवस्थित हलवून घ्यायचं प्रत्येक वेळेला आणि हे पीठ टाकल्यानंतर थोडंसं वरून तेल सोडायचं, म्हणजे कडा व्यवस्थित सुटल्या जातात. आता मी ह्याच्यावरती झाकण न ठेवताच हा घावणा आहे ना तो चांगला वाफवून म्हणजे सुकवून घेतला आहे. अजिबात ह्याच्यावरती झाकण मी ठेवलं नव्हतं तरीसुद्धा हा घावणा छान असा तयार झालेला आहे. जरी तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवलं तर काही वेळासाठीच ठेवा, जास्त वेळ झाकण ठेवू नका, नाहीतर काय होतं भांड्याला पाणी सुटतं आणि त्या वरच्या भांड्याचं पाणी आहे ना ते घावण्यावरती पडतं. परत घावणा ओलसर होतो आणि तो मग शेकण्यासाठी भरपूर वेळ जातो. तर दोन्ही बाजूनी तुम्ही हा भाजू शकता किंवा एकाच बाजूने जरी तुम्ही हा भाजून घेतलात ना तरी पण चालेल. तर मस्त अशा पद्धतीनं हे घावणे तुम्ही तयार करू शकता. आता जेवढ्या होतील तेवढ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, तरीसुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील ना तर कमेंट करून मला नक्की विचारा. अशा पद्धतीनं हे घावणे तयार करून तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे तयार करू शकता. लहान मुलांच्या डब्यामध्ये असतील तर लहान मुलांच्या डब्याबरोबर पण हे तुम्ही काही वेळातच तयार करून देऊ शकता. आता हे खायचं कशाबरोबर, तर बऱ्याच ठिकाणी हे चहाबरोबर खातात किंवा आपण जे पुरणपोळीमध्ये गुळवणी तयार करतो ना तो गुळवण्याबरोबर पण ह्या बऱ्याच ठिकाणी हे घावणे आहेत ना ते खाल्ले जातात. खोबऱ्याची चटणी तुम्ही तयार करा, त्याच्याबरोबर सुद्धा हे चवीला चांगले लागतात. तर अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं हे घावणे तुम्ही तयार करून पहा. आता हे ठेवताना पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतरच हे व्यवस्थित असं फोल्ड करून ठेवा. गरम गरम असताना जर फोल्ड करून ठेवलेत ना तर हे एकाला एक चिकटतात. त्याच्यामुळे व्यवस्थित असं थंड होऊ द्या आणि नंतरच हे तुम्ही एकावरती एक असे ठेवू शकता. गरम असतानाच स्टीलच्या ताटामध्ये ठेवू नका, जाळीदार भांड्यामध्ये हे तुम्ही व्यवस्थित असं थंड करून घ्या आणि नंतर मग हे फोल्ड करून घ्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीनं घावणे तुम्ही तयार करून पहा. अतिशय सोपी रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी